एकदा गरोदर झालात की घरातलं सगळं वातावरण किती बदलून जातं, किती आनंदी होतं. हळूहळू आपल्या पोटात तो जीव वाढत असताना आपल्या शरीरातले आणि बाळाच्या वाढीत होत असलेले बदल आपल्याला जाणवत असतात. अगदी सुरुवातीपासून जर बाळाच्या या वाढीबद्दल नीट जाणून घेता आलं तर आपल्या प्रवासाच्या महत्वाच्या पुढच्या जबाबदारीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. ती जबाबदारी म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीबद्दल गर्भवती महिला आणि तिच्या घरच्यांना अनेक शंका असतात. घाबरू नका. एकूण किती सोनोग्राफी कराव्या, त्या सोनोग्राफीत नेमकं काय दिसतं, त्याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, असे अनेक समज गैरसमज असतात. ते आज आम्ही दूर करणार आहोत. सोनोग्राफी हा गर्भधारणा आणि प्रसूती प्रक्रियेचा एक अविभाज्य घटक आहे. सोनोग्राफीच्या मदतीने पोटात असलेल्या बाळाच्या आरोग्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवायला मदत होते. बाळाला येणारे संभाव्य धोके ओळखून त्यासाठी आपल्याला उपचार सुरू करता येतात. आता लक्षात घ्या, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरोदरपणात कमीत कमी 3 वेळेला सोनोग्राफी करावी. 3 वेळा. पहिली कधी कराल? गर्भधारणेनंतर 6 ते 7 आठवड्यात. म्हणजे एक बाळ आहे की जुळं आहे, त्याच्या हृदयाचे ठोके कसे आहेत, हे सगळं या सोनोग्राफीत तपासलं जातं. बाळाच्या शरीराबद्दल तपशीलवार माहिती कळण्यासाठी दुसरी सोनोग्राफी, ती करायची असते 18 ते 22व्या आठवड्यात. बाळाला कुठली विसंगती किंवा व्यंगत्व असेल तर या सोनोग्राफीमध्ये त्याबद्दल जाणून घेता येतं. आणि असं काही आढळलं ना, पुन्हा घाबरू नका. असं काही आढळलं तर त्यानुसार डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. 32 ते 36व्या आठवड्यामध्ये तिसरी सोनोग्राफी करून घ्या. यावेळी प्रसूतीला म्हणजे डिलिव्हरीला कुठले अडथळे येणार नाहीत ना, याची खात्री केली जाते. सरकारी संस्थांमध्ये तुम्हाला या सोनोग्राफी मोफत करून मिळतात. तुम्ही दुर्गम भागात राहत असला, काही गैरसोयीमुळे सोनोग्राफीची सत्र पाळणं अवघड होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, सोनोग्राफीची सत्र फक्त सुरक्षित नाहीत, तर तेवढीच आवश्यक सुद्धा आहेत. तुमच्यावर किंवा तुमच्या बाळावर याचे कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. सोनोग्राफी सत्रांमधून मिळणारी माहिती तुमच्या बाळाचं आरोग्य सुनिश्चित करायला मदत करते. बाळ निरोगी सुदृढ असल्याची तपासणी सतत करत राहणं हे आई म्हणून तुमचं कर्तव्य आहे. डॉक्टरांनी ठरवून दिल्याप्रमाणे या सोनोग्राफी सत्रांचा जरूर लाभ घ्या. तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असला तर काय करणार? न लाजता आपल्या आशाताईंशी संपर्क साधायचा. तुम्हाला पदोपदी मार्गदर्शन करून आई आणि बाळाच्या आरोग्याचा विकास करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.